अकोला में नाबालिग लड़की से बलात्कार मामले में एक बड़ा अपडेट सामने आया है। नाबालिग लड़की से दुष्कर्म मामले में हर जगह गुस्से की लहर पैदा कर दी है। दूसरी ओर सकल हिंदू समाज आक्रामक हो गया है। शुक्रवार को अकोला में लड़की से बलात्कार मामले के विरोध में सकल हिंदू समाज की ओर से हिंदू जन आक्रोश मार्च निकाली गई। आपको बता दें, आक्रोश मार्च निकाला गया। मार्च से पहले अकोला पुलिस के स्थानीय अपराध शाखा को दुष्कर्म मामले में बड़ी सफलता मिली है। नाबालिग लड़की से दुष्कर्म करने वाले आरोपी तौहीद को आखिरकार इंदौर के हिरासत में लिया गया है। 6 दिनों के बाद हत्यारा तौहीद खान समीर खान अकोला पुलिस की गिरफ्त में आ गया है और उम्मीद है कि कई आपराधिक गतिविधियों का पर्दाफाश हुआ है। ये घटना लड़की के घर में हुई थी। हालांकि घटना के बाद से आरोपी तौहीद फरार था। बाद में आरोपी की तलाश के लिए पुलिस टीमें गठित की गई। आखिरकार तौहीद, जो एक विदेशी राज्य में रिश्तेदारी के साथ था, पोलैंड के जाल में फंस गया। पुलिस ने अहमदाबाद, पुणे, भुसावल, नागपुर सीमा और गुजरात के लगभग 5 राज्यों में तलाश की है। गणेश विसर्जन के दौरान हुई इस घटना के बाद अकोला जिले में गुस्से की लहर दौड़ गई है। इस मामले में आरोपी तौहीद के खिलाफ सख्त कार्रवाई की जानी चाहिए। या तुम्हाला सांगतो, काली मातेच्या अवतारामध्ये आणले आहेत आणि त्यामुळं हा अवतार, हा तुमचा अवतार आपल्याला उद्याच्या काळामध्ये एकही जिहादी अशा पद्धतीने कृत्य करण्याकरता पुढे धजावलं नाही पाहिजे। याच्याकरता आपल्याला पुढाकार घेऊन आपल्या सर्वांना संघटित राहायचं आहे। म्हणून आज आपण सर्वांनी पुढाकार घेतलाय। अकोल्याच्या माता भगिनी असतील, आमचा सकल हिंदू समाज असेल, यांनी आज याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि आज याचं, या तौहीदचं एका पहिलं कृत्य नाहीये। गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी अनेक आपल्या हिंदू माता भगिनींशी अशाच प्रकारचं वर्तन त्यांनी आपल्या या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी केलं आहे। आज एक प्रकरण उघडकीस आलं म्हणून आपल्याला थांबून चालणार नाही, पण येत्या काही दिवसांमध्ये असे जे प्रकरण त्यांनी केले असतील तर त्याच्याबाबतची जागरूकता या आपण समाजामध्ये निर्माण करून जे जे पीडित असतील त्या पीडितांना देखील याच्या विरोधामध्ये आपण तक्रार देण्याकरता पुढाकार घ्यायला लावलं पाहिजे। म्हणून आजचा मोर्चा हा आपला सकल हिंदू समाजाचा एक शक्ती आहे आणि शक्ती तुम्हाला सांगतो एकत्रित झाल्यामुळं प्रशासनाने मोर्चाची घोषणा झाल्याबरोबर 24 तासाच्या आत तो आरोपी पकडून आणण्याचं काम हे जे काही पोलीस प्रशासनाने केलंय हे मागच्या 7 दिवस करू शकले असतील, पण मागच्या 7 दिवसांमध्ये हिंदू संघटित नव्हता। फक्त पक्ष वेगवेगळ्या संघटना निवेदन देत होते, पण ज्यावेळेला सकल हिंदू समाज संघटित झाला आणि ज्यावेळेला ती मोर्चा निघणार असं समजलं त्याच वेळेला तुम्हाला सांगतो 24 तासाच्या आत असे जिहादी आरोपी तुम्हाला सांगतो पकडून आणण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे आपल्या अकोलाकरांच्या असणाऱ्या सकल हिंदू समाजाच्या संघटना यांचे मी आज जो काही आपण एकजूट दाखवली तर अशीच एकजूट आपण या टॉपिकला ही फाशी होऊपर्यंत दाखवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि याच्या माध्यमातून या संपूर्ण राज्यभरामध्ये एक चांगला संदेश आपल्या हिंदूंच्या संरक्षणाकरता जर एक पीडित हिंदू असेल तर त्याच्या मागे
हजारो हिंदू उभा राहतात, हा संदेश महाराष्ट्रामध्ये आपल्याला देण्याचं काम करायचंय. त्यामुळे आज आपल्या सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने जो काही त्यांनी पुढाकार घेतलाय, तर त्या सकल हिंदू समाजाच्या आपल्या अकोल्यातील सर्वच या परिसरातील हिंदू समाजाचे सर्व पदाधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी, विशेष करून या महादुर्गेच्या काली मातेच्या अवतारामध्ये आलेल्या आमच्या सर्व हजारोच्या संख्येने असणाऱ्या माता भगिनींचे देखील मी या ठिकाणी आपण सकाळपासून या ठिकाणी उपस्थित राहतात आभार व्यक्त करतो. आणि या तौफिकला ही फाशी आपल्याला मौजपर्यंत अशाच प्रकारचं एक संघटन आपल्याला या ठिकाणी टिकून ठेवायचंय अशी एक विनंती आपल्याला करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले अंतःकरणापासून हिंदू बांधव म्हणून आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. राहू द्या ना.